हॅलो मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही आहोत केवी पार्क नैनितालमध्ये. तर चला तर मग आतमध्ये पाहूयात कसं आहे ते नैनिताल केवी पार्कमध्ये. तर तुम्हाला आतमध्येचं लोकेशन दाखवतो. एकदम छान सुंदर आहे. बघा, इथून गेट स्टार्ट होईल आता. बघा, इथं असं एक मोठं एक असं वाटतं की वाघच आहे इथं. तर वाघाचा असा आवाज येतो असं डरकाळत, पण वाघ हे काही नसतं, पण त्यात साऊंड लावलेला असतो. पण माझी स्वरा एवढे घाबरत होते, पप्पा आतमध्ये जाऊ नका, वाघ आहे म्हणून. पण मी म्हटलं वाघ नाही आहे बाळा, साऊंड लावलेला आहे. ती घाबरत होती, येतच नव्हती पुढं. मी म्हटलं अरे काहीच नाही आहे, चल तर खाली तर चल. येत नव्हती. बळबळ तिला खाली घेऊन आलो. तर बघा आता कशी खाली येते हळूहळू भेट. पण ती पप्पा भीती वाटते, आतमध्ये गुफा आहे. आणि म्हटलं चल काही नाही होत, साऊंड लावलेलं आहेत. मग आम्ही असंच पुढं हळूहळू गेलो. तर खूप डेंजर आहे गुफा, एवढं मोठं नैनिताल ह्याच्यामध्ये. तर खूप छान आहे, बघायला एवढं भारी वाटलं. आणि थंड पण आहे त्यात गुफेमध्ये. बघा तुम्ही पाहू शकता, एवढं असं वाटतं की असं खूप दरीमध्येच आहे खूप खाली. पण आम्ही असं येतात जात गेलो, पण असं एवढं काही डेंजर नव्हतं खाली. पण एवढंच की पाय घसरण्याची भीती वाटत होती, पण एवढं डेंजर आणि एकदम थंडगार हवा. आणि दगडे एवढे मोठे आणि नॅचरल गुफा होता तो पण. असं नव्हतं की बनवलेलं त्यांनी, पण नॅचरल गुफा एकदम भारी. छान आवडलं, खूप भारी आहे पण. आणि गर्दी पण खूप लोकांची होती तिथे. पण आम्ही हळूहळू आलो मागं त्यांच्या लोकांच्या. बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत व्हा, तुम्हाला छान वाटेल, बघायला पण भारी वाटेल तुम्हाला. असं वाटेल की असं तुम्ही परत एकदा तुम्हाला पण असं इच्छा होईल की खरंच तिकडं नैनितालला जाऊ आणि एकदा भेट करू. नैनिताल उत्तराखंडमध्ये आहे नैनिताल. तर बघू शकता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. बघा तुम्हाला दिसेलच. बघा आमची स्वरा आता मजा वाटली, कारण की लोक दिसले तिला स्वराला, त्यामुळे पुढं पळत लागले. कारण लोक दिसले, तिला वाटलं की नाही तू कोणच नाही आहे, आपणच आहेत पप्पा. तिला असं वाटलं, त्यामुळं काही ते खुश झाली. मग चला म्हटले पप्पा मी पुढं जाते आता, जा म्हटलं पुढं. मग जात राहील. बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बघा त्यामुळे पुढं येत होती ती स्वरा. लोकांची एवढी गर्दी होती की बघा लाईनच लागलेलं आहे, वरपर्यंत लाईन लागली होती. तर लोकांना असं एवढं हे वाटत होतं ना की कसं जाऊ, पाय घसरेल काय, एवढे म्हणजे खूप म्हणजे असं एकदम हे होतं, असं घसरण्यासारखं पाय असं घसरलं, त्यांना भीती वाटत होती. पण शक्यतो लहान मुलांना न्यायचं थोडंसं अवघडच आहे तिकडं खूपच. बघा तुम्ही पाहू शकता कसं आहे आतमध्ये. गुफा तुम्हाला दिसतच असेल. बघा आहे ना छान खूप. बघा पुढे लाईट पण आहे आणि पुढे साऊंड पण लावलेलं आहे त्याने, असं ते लाईटीपाशी. लोकांना असं वाटतं खरंच काहीतरी आतमध्ये आहेच. पण लोकांची वरतून पण याची गर्दी होती, त्यामुळे वरतून लोक आणि आम्ही इकडनं जात नाही. खूप म्हणजे असं गर्दी लोक तिकडनं पण यायचे, इकडनं पण यायचे. आणि थोडं जर पाय निसाटला मग गेला, कोसळला दरीमध्ये. थोडंसं असं खड्ड्यागत असं आहे खूप, म्हणजे एवढं काही पण डेंजर नाही आहे, पण आहे थोडंसं दरीसारख्या. बघा लोकांची गर्दी पाहू शकता तुम्ही, किती वरतून येत असतात. बघा खूप अवघड आहे. पण लहान पोरं पण येत होते, असे लहान पोरं. कारण तिथून थोडंसं आम्ही पुढं गेलो तर खूपच असं वाटलं की चढ आहे थोडासा पुढं मोठा. आणि असं वाटलं की परत पाय घसरायला नको, म्हणून आम्ही परत रिटर्न तिथून वळून परत म्हटलं चला रिटर्न जाऊया, कारण खूप तिथं अवघड होतं चढण्यासाठी. बघा किती अवघड आहे. माझी बायको पण चढायला थोडीशी घाबरत होती. बघा असं वाटत होतं पडतंय का काय, पण घसरण्यासारखं पाय असं भीती वाटत होती. फक्त पाय घसरतोय असं वाटतंच थोडंसं लोकांना. पण चला मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला नैनितालमध्ये. गुड बाय.